नमस्कार मित्रांनो, आपली जी PDCC बँकेची एक्झाम चालू आहे त्याच्याबद्दल थोडक्यात काही सांगायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन कशा प्रकारचे होते आणि जे त्यांनी सिलेबस दिले त्याच्यानुसार क्वेश्चन आलेले होते का, आणि काही क्वेश्चन मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला एक्झामला फायदा होईल. ठीक आहे. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर हॉल तिकीट हा माझा आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे की माझं 22 ऑगस्टला सेकंड शिफ्टला पेपर होतं. ठीक आहे. तर मी लांब राहतो पुणेपासून, तर मी लवकरच गेलेलो. स्टोरी नाही सांगत, जी आहे ते रिअल सांगतो आहे मित्रांनो. ठीक आहे. तर फर्स्ट शिफ्टचे मुलं बाहेर आले तेव्हा मी त्यांना व्यवस्थित विचारलं क्वेश्चन कशा प्रकारे आले. तर 3 ते 4 मुलांना विचारलं असेल मी. ठीक आहे. तर 1 मिनिट. तर 3 ते 4 मुलांना विचारलं मी की त्यांनी सांगितलं जे आपलं सिलेबस आहे मित्रांनो त्याच्यानुसार ना म्हणजे क्वेश्चन वेटेज आलेलं नाही आहे. समजा बँकिंग 30 मार्कासाठी आहे, बँकिंग सहकार वगैरे 30-40 मार्कासाठी आहे दोन्ही मिळून. तर त्याच्यामध्ये बँकिंगवरती 5 ते 8 क्वेश्चन आलेत फक्त बँकिंगवरती, आणि सगळ्यात जास्त मुलांनी बँकिंगचा अभ्यास केला आहे मित्रांनो. आणि क्वेश्चन कशावरती होते, जे म्हणजे जी के म्हणजे जी के पण असा कसा डायरेक्ट बाहेरचा डायरेक्ट असा जो रेग्युलर जी के असतो त्याचा ते क्वेश्चन नव्हते. ठीक आहे. आणि जो करंट अफेअरवरती पण खूप क्वेश्चन होते, सगळे करंट अफेअरचंच घेतलेलं होतं त्यांनी. आणि करंट अफेअर डायरेक्ट म्हणजे 5-6 क्वेश्चन 2025चे असेल आणि बाकीचे सगळे 20-21 असं घेतलेले होते क्वेश्चन. म्हणजे जे येणारे मुलं आहे, जे एक्झाम देत आहे ते पास नाही व्हावं म्हणून ते क्वेश्चन घेतलेले आहे. आणि याचं कारण मी सांगतो मित्रांनो, हे जे भरती आहे हे ऑलरेडी पैसे घेऊन झालेले आहे. सरळ सांगतो मित्रांनो मी, हे सगळे पैसे भरती झालेली आहे. हा जो प्रकार आहे यांचा चाललेला आहे. तुम्ही खूप पेपर द्या, तुम्हाला समजेल मित्रांनो. ठीक आहे. आता सेकंड शिफ्टला मी पेपर दिला आहे त्याचं व्हिडिओ सांगतो आहे मी तुम्हाला. आता जो सिलेबस दिला त्याच्यानुसार क्वेश्चन यायला पाहिजे ना, तो तर जाऊ द्या की सब्जेक्ट वाईज क्वेश्चन यायला पाहिजे. सगळे मिक्स केलेले आहे. एक ही बाब ज्यांनी ऑब्झर्व केलं असेल त्यांनाच समजेल ही. ठीक आहे. आणि सेकंड शिफ्टला काय झालं की बँकिंगचे पण ना 5 ते 6 क्वेश्चन मला आढळले. ठीक आहे. बाकीचे सगळे जी के आणि करंट अफेअर कोणता 4-5 क्वेश्चन 24-25चे, बाकीचे सगळे 20-21-22 असे क्वेश्चन. आणि बाकीचे कॉम्प्युटरवरती होते. काही कॉम्प्युटरचे पण असे क्वेश्चन होते की खूप म्हणजे समजलंच नाही खूप लोकांना. खूप सगळ्यांचा रिव्ह्यू घेतले मित्रांनो मी तिकडं याच्यावरती परीक्षा केंद्रावरती, कोणालाच समजलेलं नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे यांचा हे चाललं आहे. तर सिलेबस वाईजनुसार पेपर काढायला पाहिजे. ठीक आहे. जो प्रश्न काढतो आहे त्याच्या हातात सिलेबस द्या आणि हा क्वेश्चन काढा असं सांगायला पाहिजे त्यांना. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य हाच आहे की तुम्ही एक्झामला जाते आणि तुम्ही जर सिलेबसनुसार हे केलं असेल, स्टडी केलं असेल, आणि ज्यांनी केलं नसेल तर त्यांना तर काहीच येणार नाही आहे मित्रांनो. आणि सिलेबसनुसार केलं असेल तर तुम्ही 15-20 क्वेश्चन सोडू शकता व्यवस्थित. 15-20 हार्डली 15-20 क्वेश्चन, जे पण मुलगा व्यवस्थित स्टडी केलं असेल तो हार्डली 15 ते 20 क्वेश्चन ॲक्युरेट सोडेल. ॲक्युरेट की जेणेकरून सांगू शकतो की माझे हे 20 प्रश्न ॲक्युरेट बरोबर आहे म्हणून. बाकीचे तर जाऊ द्या. ठीक आहे. तर असं आहे. आणि कोणी पेपर दिले, मी जे सांगतो ते बरोबर आहे की नाही मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि एक्झाम दिल्याच्या नंतर तुमचा पेपर कसा गेला त्याचं पण रिव्ह्यू सांगा मला या चॅनलवरती. आणि बघू आपण काही जर होऊ शकतं का याच्याबद्दल, म्हणजे पेपर सिलेबसनुसार न होता आपण बोलू त्या कर्मचाऱ्यांशी. ठीक आहे. धन्यवाद.